चला समजून घेऊया अण्णाभाऊ साठेंची प्रसिद्ध कथा सापळा. ही कथा आहे एका अशा सापळ्याची ज्यात एक व्यक्ती नाही तर अख्खा समाज अडकला होता. कथेचं सेटिंग आहे एका गावात जिथे जात आणि पैसाच सगळं काही ठरवतं. गावावर राज्य होतं देशमुख आणि पाटलांचं, त्यामुळे सगळीकडे फक्त भीती आणि तणाव होता. आणि मग एक सरकारी बैल मरतो, पण जमीनदारांसाठी ही अडचण नाही तर एक सुवर्ण संधी होती. त्यांनी रचला एक सापळा. हा फक्त शिक्षेसाठी नव्हता तर स्वतःच्या फायद्यासाठी होता. त्यांचा खरा हेतू होता महार समाजाला अडकवून त्यांची गायरान जमीन हडप करणं. आणि या सापळ्यासाठी त्यांना एक बळीचा बकरा हवा होता. त्यांनी निवडलं हरिबाला. बघा हा सापळा किती पद्धतशीरपणे रचला गेला, प्रत्येक टप्पा अगदी ठरवून टाकलेला. त्यांना माहित होतं की त्यांच्या समोर कोणीच तोंड उघडणार नाही. व्यवस्था त्यांच्या खिशात होती. मग सगळ्या गावासमोर मेलेल्या बैलाचा शोध घेण्याचं नाटक सुरू झालं. पुराव्याशिवाय थेट आरोप, हरिबा खुनी आहे आणि सगळे महार जोर आहेत. बिचाऱ्या हरिबाला अक्षरशः घेरलं गेलं. त्याच्याकडे गुन्हा कबूल करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. आणि शिक्षा म्हणून संपूर्ण गावावर 300 रुपयांचा दंड. ही रक्कम त्या काळात खूप मोठी होती. पण यातली क्रूर गंमत बघा, हरिबाला स्वतःला पकडून दिल्याबद्दल फक्त 5 रुपये मिळाले. याचा परिणाम काय झाला? जमीनदारांना जमीन मिळाली आणि महार समाज आणखीनच दबला गेला. हा अन्याय तिथेच थांबला नाही. वर्षानुवर्षे पाटील हरिबाला त्याची आठवण करून देत राहिला. पाटील हरिबाला काय विचारतो बघा. सरकारची तिजोरी कशी भरली होती आठवतंय का? किती निर्दयपणा. म्हणजे हा सापळा फक्त एका बैलाचा नव्हता, इथे तर कायद्यालाच शस्त्र बनवण्यात आलं होतं. आणि मग प्रश्न उरतो की जेव्हा कायदाच सापळा बनतो तेव्हा न्यायाची अपेक्षा तरी कुठे करायची?